अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. चुरशीच्या वातावरणात आता बिनविरोध विजयाचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपनेही खाते उघडले. भाजपकडून प्रभाग क्रमांक 6 मधून करण कराळे, सोनाबाई तायगा शिंदे तर प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या अगोदर राष्ट्रवादीचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे या 2 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला होता. आता आपल्या शहराचे जे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आहेत संग्राम भैया, तर त्यांच्या मार्फत जो वार्डामध्ये विकास झाला, तर त्या विकासाच्या माध्यमातून जनतेचं एक प्रेम जिंकता आलं. आणि या जनतेच्या प्रेमाने, लोकांच्या आशीर्वादाने आणि जेवढ्यांनी मला म्हणजे विकासाकडे पाहून जी मला मदत केली, त्या सगळ्यांचे मी जनतेचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मित्रांचे, माझ्या संपूर्ण हितचिंतकाचे आणि प्रभाग क्रमांक 8 आणि तसेच नगर शहरातील सर्व माझ्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज विकासाला एक कुठंतरी न्याय मिळाला, हे मला या ठिकाणावरून एक लक्षात येते. ही झालेली निवड आहे किंवा माझा विजय, आम्ही सर्वप्रथम आमचं श्रद्धास्थान अरुण काका जगताप यांना हा विजय समर्पित करतो. या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांनी ज्या प्रमाणात या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, त्याच प्रमाणात प्रभाग 14 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि प्रभागातील मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लागल्यामुळं या ठिकाणी जे काही विरोधक होते त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या विकासाला पाठिंबा दिला असं म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षाचे मी खूप खूप आभार मानते आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि खासदार सुजयदादा विखे यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि माझ्या वॉर्डमधील आणि आमच्या नगरमधील सर्व जनतेचेही मी खूप खूप आभार मानते की हा जो आजचा माझा विजयाचा जो गुलाल आहे तो माझा एकटीचा नसून आमचे सर्व नातेवाईक असतील, माझ्या प्रभागातील सर्व जनता नागरिक असतील, सर्व म्हणजे आम्हाला जेवढे सहकारी दरवर्षी, जसे माझे पती राजकारणात आहेत, माझे म्हणजे आमचा जो वारसा आहे, आत्ताच संग्राम भाई यांनी सांगितलंय, माझे सासऱ्यांपासून हा एक सासूबाई असतील त्यांच्यापासून हा वारसा चालत आलेला आहे आणि तो आम्ही दोघं पती पत्नींनी चालू ठेवलाय. आणि हा गुलाल नुसता विजयाचा म्हणजे संपूर्ण जनतेचाच आणि माझ्या प्रभाग 7 मधील जनतेचा आहे. माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तसेच आमचे नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अनेक विकास कामे, अनेक सामाजिक कामे या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलेली आहे. हा जो लोकांचा आशीर्वाद आहे त्याचीच ही पोचपावती आहे की आज मी या ठिकाणी माझ्या कामांच्या जीवावर, माझ्या लोकांच्या आशीर्वादाच्या जीवावर आणि आमच्या सर्व नेते मंडळींच्या त्यांच्या पाठबळाच्या जीवावर आज या ठिकाणी बिनविरोध नगरसेवक त्या ठिकाणी माझी निवड झाली. याबाबत विचारले असता आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या पार पडत आहेत. त्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीत देखील सर्व अहिल्यानगर वासीय एक चांगल्या पद्धतीने सामोरं जात आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक युती म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि काल आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला विड्रॉलचा पहिला दिवस होता, तर पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्येच आपण पाहिलं की जे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतात सन्मान्य कुमार वाकळे साहेब असतील, हे बिनविरोध झाले. दुपारच्या सत्रामध्ये जे अगदी सर्वसामान्य कुटुंबातला कष्टकरी वर्गातला प्रकाश भागानगरे साहेबांसारखा एक व्यक्तिमत्व होता, ते दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बिनविरोध झाले पाहायला मिळाले. आणि आज ज्यावेळेला विड्रॉलचे शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर कालच पालकमंत्री साहेब शहरामध्ये येऊन गेले आणि आल्यानंतर सकाळी आपण पाहिलं की आता लगेचच ताबडतोब 2 भारतीय जनता पार्टी देखील बिनविरोध झाले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या विद्यमान नगरसेविका आहेत सन्मान्य पुष्पाताई बुर्डे ह्याही बिनविरोध झाल्यात आणि प्रभाग क्रमांक 6 मधील करणजी कराळे देखील बिनविरोध झालेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 काल, असे जवळपास 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत. पण मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज शहरामध्ये जी कामं चालली, हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे सगळे लोक सातत्याने जबाबदारी घेतात. शहर विकास दृष्टिकोनातून पुढे चालले. त्यामुळे जनतेचा कौल हा
या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सक्षमपणे ही सगळी लोक आज काम करतायत. तर त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील, यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळं कार्य हे अशाच पद्धतीनं लोकांना न्याय देण्याकरता, लोकांना कुठेतरी विकास करण्याकरता हे सगळं कार्य पुढे चालू राहणार आहे. शिंदे सेनेचे काही फॉर्म बाद झाले आणि काही माघारी घ्यायची नाव. मला नाही माहिती, मी नगरमध्येच नाही, 2-3 दिवस झाले. मी सकाळी आलो, मला काहीच माहित नाही. हे फक्त फोनवर कळालं काल दुपारी बिनविरोध झाले. आता इथं आल्यानंतर मला कळाले बिनविरोध झाले. माघार घ्यायचं 1 तास राहिलंय, आणखीन काही मला काहीच, मीच मला सांग, मी बाहेर गावीच होतो, मी आताच आलेलो आहे. मला काहीच कल्पना नाही. मी आता तुमच्या पुढे 10 मिनिट अगोदर आलो. नाही, आता कसं आहे, उद्या आज बिनविरोध झाल्यानंतर शेवटी बिनविरोध म्हणतो, सॉरी, आज जे काही माघारचा वेळ संपल्यानंतर ते शेवटी उमेदवार काय होतील हे माहित नसतं. आपण काय भविष्य करणार किती येणार काय सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू शकतो, जनतेचा विश्वास, जनतेचा आशीर्वाद हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे, तर त्यालाच मिळेल असं एक लोकांच्या बोलण्यातनं मला सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून जाणवतंय. लोक तो आशीर्वाद मतरूपी आमसारख्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, जसं माझ्यासारख्या कार्यकर्ता काम करतो तसे इतरही सगळे आज नगरसेवक मंडळी काम करतात, तर त्यांनाच देतील अशी मला एक खात्रीने विश्वास आहे.